जागतिक महिला दिन म्हणजे महिलांच्या हक्काची एक पर्वणीच असते आणि या दिवशी महिलांचा सन्मान करण्याचं भाग्य मिळणं हा एक महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मानच असतो. याच पार्श्वभूमीवर पंचवटीमधील कायमच प्रेरणा आणि योग्यतेचा सन्मान करणारं संघटन म्हणजे आई सप्तशृंगी महिला मंडळ. नेहमीच आपल्या वेगळ्या कामानं समाजात नावलौकिक मिळवलेल्या या महिला मंडळानं आजवर अनेक स्तुत्य असे उपक्रम केलेत आणि आता महिला दिन असल्यावर महिलांच्या हक्कांसाठी लढणारी आई सप्तशृंगी महिला मंडळ कसे मागे राहील. याच महिला दिनाचं औचित्य साधत महिलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं, ज्यात फक्त महिलांसाठी डान्स, जिम्मा अशा एक ना अनेक स्पर्धांचं आयोजन आणि बक्षीस वितरण देखील ठेवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे बचपन से लेकर पचपन तक या वृत्तीप्रमाणेच सर्व स्तरातील महिलांना यात सहभाग घेता आला. बरं, हा उपक्रम फक्त सहभागी महिलांसाठीच न ठेवता येणाऱ्या प्रत्येक महिलेला कुपन देत लकी ड्रॉ ठेवण्यात आला, जेणेकरून प्रत्येक महिलेला या महिला दिनाच्या आनंदात सहभागी करून घेण्याची भन्नाट कल्पना राबवण्यात आली. यात या महिलांना टीव्ही, टेबल फॅन, गॅस, शेगडी, LCD, मिक्सर यांसारख्या गृहोपयोगी वस्तू देण्यात आल्या. यावेळी महिलांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेत एक दिवस स्वतःसाठी जगलाय. या कार्यक्रमाचं आयोजन सामाजिक क्षेत्रातील मोठं नाव असलेल्या सतनाम भाऊ राजपूत यांनी केलं. तर माजी आमदार बाळासाहेब सानप, रम्मी राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली या दिमागदार सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. याच वेळी मामा राजवाडे, दिगंबर धुमाळ, संदीप झिरवाळ, ज्योती देवरे, सुजाता करजगीकर यांची प्रमुख उपस्थिती देखील या सोहळ्याला लाभली. यावेळी उपस्थितांचा सन्मान करण्यात आला. याचबरोबर उपस्थितांनी आपले मनोगत देखील व्यक्त केलेत. पण आयोजक सतनाम राजपूत यांना मुलगी नसल्याची खंत व्यक्त करताना अश्रू अनावर झाले. भावना काय असतात आणि मुलगी नसल्याचं दुःख काय असतं याला सतनाम भाऊंच्या अश्रूंनी मोकळी वाट करून दिली. पण एवढा मोठा महिलांचा सन्मान आम्ही घरी कसं काय झोपू शकतो? कारण वयाच्या 16व्या वर्षी माझी आई नव्हती मला. त्याच्यानंतर देवाने मला पोटची पोरगी बी नाही दिली. नंतर मला सख्खी बहीण बी नाही. मी तुमच्या सर्वांमध्ये माझी माता, बहीण आणि माझी पोरगी बघतो. आणि मला बरेच जण म्हणतात की आता थांबून घे, कशाला इलेक्शन नाही आहे, कार्यक्रम करत राहतो. पण तुम्ही येत राहाल तर आयुष्यभर करत राहाल, आयुष्यभर करत राहील. माझी बिग सपोर्टर खूप आहे. मी आयुष्यभर जवळ जिवंत आहे, महिलांसाठी तरी करत राहील. एवढं सांगतो. आणि आपण एवढे मोठ्या संख्येने आले, आपल्याला परत नमन करतो. असाच प्रेम दरवर्षी त्या मंडळावर, माझ्या मंडळावर आपण ठेवा. आणि आपल्याला जागतिक महिला दिनानिमित्त परत एकदा शुभेच्छा देतो. मला वाटतंय की आपण आनंद आज घेतलाय ना, जे गेम्स डान्स झाला आपल्याला आनंद आलाय ना. खूप खूप धन्यवाद. आपण असं प्रेम कायम ठेवा. आपण आता बाळासाहेबांचं भाषण झाल्यानंतर आपण त्वरित सगळे लकी ड्रॉ काढणारे बक्षीस मी जज. तर यावेळी उपस्थितांनी सतनाम भाऊंनी केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचं भरभरून कौतुक देखील केलंय. तेव्हा ब्लॅक चालायचं, हा या हॉस्पिटलला जाय, त्या हॉस्पिटलला जाय. यांच्या पण सहकार्याने एक हॉस्पिटल टाकलं होतं, म्हणजे समाजसेवा म्हणून. सतनाम भाऊ 2 लीगमध्ये गेला. अरे म्हटलं बाबा मला करोना झालेला आहे, तू जाऊ नको, तू लांबून कर. त्यांनी काही जीवाची किंवा त्याची पर्वा केली नाही. आणि त्या काळामध्ये सतनाम भाऊनी खूप अशी मोठी सेवा केलेली. पैसे देऊनाचं म्हणजे सख्खा नातलग सख्याचा येत नव्हता. परंतु मला आठवतं का श्रीराम हॉटेलच्या पाठीमागे एकाला करोना झाला होता, एक रिक्षावाल्याला, आणि त्याची परिस्थिती एकदम बिकट होती. यांनी त्याला स्वतः गाडीत घेतलं आणि त्या आपलं मुंबईला आपल्या द्वारकावरती ते कटडा हॉस्पिटल आहे, तिथं ॲडमिट केलं. तिथं रोज डब्बा द्यायला माणसं जायचे, त्याला रेमडेसिवीर दे, त्याला हे दे. हे काम यांनी केलेलं आहे. त्यामुळं मी तुम्हाला सांगतो का जो माणूस काम करत असतो त्याचा न्याय, त्याची नीतिमत्ता ही परमेश्वराकडे असते. तर खरं म्हणजे असं आहे की जेव्हा सतनाम भाऊंनी मला सांगितलं की आपल्याला कार्यक्रमात यायचं आहे, तर मी एक शेर महिलांसाठी लिहून आणलं
का आज आज पहिल्यांदा महिलांसाठी काय बोलायला मला हा स्टेज उपलब्ध झाला आहे, ते शेअर मी नंतर बोलणार आहे इच्छितो. मी आता बसून बघत होतो बाळासाहेब की महिलांना एक छोट्या छोट्या स्टेज उपलब्ध करून त्यांची एक छोटी छोटी खुशी किती मायने राखते, खूप मायने राखते ते. म्हणजे महिला हे काय आहे माझ्यापेक्षा जास्त कोणी समजू शकत नाही, कारण की लहानपणापासून मी माझ्या वडिलांना बघितलं नाही. आईने मला सांभाळलं, आई गेल्यानंतर माझ्या आता ताईने मला सांभाळलं. तर महिलाची शक्ती म्हणजे खूप अत्यंत पार शक्ती आहे. पण आज मी महिलांसाठी एक लिहून आणलेलं शेर मी इकडे वाचतो कि औरत बोझ नहीं, बोझ बनाया हमने है, सती से लेके बाल विवाह दहेज बनाया हमने है, समाज बनाया हमने है, रिवाज बनाया हमने है, इन रिश्तों को दबी आवाज बनाया हमने है. ये पुराने जमाने में जिस तरह महिला को घर में रहना चाहिए, बाहर नहीं निकलना चाहिए, पर अब वो जमाना नहीं रहा. ऐसे बहुत सारे उदाहरण हैं महिलाओं के जिनको देख के हमको फख्र होता है कि आज घर में बेटी हो या बेटा तो कोई फर्क नहीं पड़ता है, बेटी है तो बेटे जैसी है. धन्यवाद. माझे आमदार माननीय बाळासाहेब सानप, ब्रह्मेजी राजपूत, दिगंबर आप्पा धुमाळ, आप्पा झिरवाळ. सतनाम भाऊबद्दल बोलायचं म्हटलं तर सतनाम भाऊचे कार्यक्रम मी कायम आवर्जून उपस्थित असतो. नवरात्री उत्सव असो, गणपती उत्सव असो किंवा पाठीमागे आपलं जे कोविडचं सावट झालं होतं त्या कोविडमध्ये सतनाम भाऊनी अन्नदान असो किंवा आपल्या स्वतःच्या मंडळाची FD तोडून ते ऑक्सिजन सिलेंडर खूप लोकांना उपलब्ध करून दिले होते. आणि काही लोक जे फक्त प्रभागापुरते ते सिलेंडर देत होते. तर सतनाम भाऊनी हे नाही बघितलं हे सिलेंडर प्रभागातलाच माणूस आहे का प्रभागातलीच महिला आहे. वाटेल त्या लोकांना फोन आला तिथं स्वतःच्या गाडीने ती ऑक्सिजन सुविधा पुरवली. सतनाम भाऊ तुमचं कार्य असंच उंचीवर जात राहो. आज महिला दिनानिमित्त या सर्व माझ्या जिजाऊच्या लेकींना मी मानाचा मुद्रा करतो आणि थांबतो. जय हिंद. महिलांसाठी आयोजित केलेल्या या दिमागदार सोहळ्यात मिळालेला सन्मान, आपुलकी, सतनाम भाऊ सारख्या मोठ्या भावानं दिलेल्या प्रेमाच्या आठवणी, 365 दिवस आपल्या कुटुंबासाठी राबणाऱ्या या बहिणींना काय स्मरणात राहतील आणि जगण्याची जिद्द देखील देतील यात तीळ मात्र शंका नाही. नाशिक सुपरफास्ट ब्युरो, नाशिक.